सुनीता कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. ती म्हणजे मेथीचे लाडू. ते पण खुसखुशीत लाडू, अजिबात न कडू आणि न तोंडाला चिकटणारे. ते पण 3 ते 4 महिने टिकणारे मेथीचे लाडू. अजिबात खराब होणार नाही. तर रेसिपी नक्की बघा. तर चला स्टार्ट करूया. मी इथं घेतले 3 किलो गहू, स्वच्छ खडे वगैरे निवडून घ्यायचे आणि 1.5 किलो मेथी आणि इथं अर्धा किलो उडदाची डाळ घेतली आहे. हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं. सगळ्यात पहिले आपण इथं डाळ भाजून घेणार आहोत. हे बघा असं भाजून घ्यायचं व्यवस्थित. नंतर मेथी भाजून घ्यायची. मेथी आपल्याला कमी गॅसवर 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातलं कडूपणा हे भाजलं की कमी कमी होते. नंतर आपल्याला इथं गहू पण भाजून घ्यायचे. भाजून झालं, हे थंड झालं की आपल्याला याचं पीठ बनवून घ्यायचे. हे घरी नाही, पिठाच्या गिरणीतून पीठ बनवून आणायचे. हे आता गरम आहे, असं उकडच ठेवायचं. थंड झालं की पीठ बनवून घ्यायचे. इथं घेतलंय मी 1 किलो खोबरं असं छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतले आणि 1 किलो खारीकचं आतमधलं बी काढून घेतले. आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे. इथं घेतले 250 ग्राम काजू आणि 250 ग्राम बदाम. तुमच्याकडे जर अजून ड्रायफ्रुट्स तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही अजून घेऊ शकता. इथं घेतले 5 किलो गूळ. हे बघा मी काढून दाखवते. हे आपलं काळं गूळ नाहीये. आणि इथं 4 लिटर तेल घेतले. हे सूर्यफूलचं तेल आहे. आणि हे बघा मिक्सरमधून खोबरं खारीक असं व्यवस्थित मिक्सरमधून फिरून घेतले आणि काजू बदाम हे चाकूने कट करून घेतले छोटे छोटे पीसेसमध्ये. गूळ पण आपल्याला असं फोडून घ्यायचंय. हे बघा असं सगळं फोडून घ्यायचंय. आणि मेन म्हणजे हे पीठ आपलं चपातीच्या पिठासारखं नाही, जाड पीठ करायचंय, म्हणजे हे तोंडात चिकटणार नाही. थोडं जाडसरच आपल्याला पीठ बनवून घ्यायचंय. मी इथं घेतले 4 लिटर तेल. गरम झालं की हे थोडंसं याच्यातलं अर्धा लिटर आपण काढून ठेवूया साईडला. ह्याच्यात टाकायचं आपल्याला गूळ. तेल खूप गरम आहे तर गूळ व्यवस्थित आणि हळू टाका, म्हणजे तेल अंगावर उडायला नकोय. व्यवस्थित आपल्याला हे गुळाचं पाक बनवून घ्यायचं. हे बघा असं पाक बनवून घ्यायचंय. सारखं हलवत राहायचंय. ह्याच्यात टाकायचंय आपल्याला खोबरं आणि खारीक पिसलेलं. सगळंच टाकून द्यायचं इथं. आणि हे व्यवस्थित आपल्याला 5 मिनिटं या तेलमध्येच हलवून घ्यायचंय, म्हणजे हे खाली करपायला नकोय, तर सारखं हलवत राहायचंय. मेन स्टेप म्हणजे हेच आहे. त्याच्यात टाकायचंय बदाम काजू, हे पण आपल्याला हलवून घ्यायचंय. 3-4 मिनिटं हे सारखं आपल्याला हलवून घ्यायचंय, म्हणजे याच्यातलं जे कच्चपणा असतंय ना ते निघून जायला पाहिजे. खाताना वेळेस असं कुरुम कुरुम आवाज पण एक मध्येच येतो ना बदाम, छान वाटतंय खायला पण. आता याच्यात आपल्याला थोडं थोडं पीठ टाकायचंय. थोडंसं पीठ टाकायचंय, त्याला मिक्स करायचंय. अजून थोडं पीठ टाकून परत मिक्स करायचंय, म्हणजे सगळं पीठ एकत्रच नाही टाकायचंय. ही मेन स्टेप हीच आहे महत्वाची. थोडंच पीठ टाकायचं आणि मिक्स करायचं. सगळं एकत्र टाकलं तर ते मिक्स होणार नाही. सगळं टाकून झालं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हे बघा असं व्यवस्थित मिक्स. आपलं तेल वगैरे सगळं प्रमाण परफेक्ट आणि व्यवस्थित बसले. आता याला झाकून ठेवायचंय 5 मिनिटं कमी गॅसवर. आणि आता हे गरम गरम आहे, आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे. तुम्हाला ज्या आवडीप्रमाणे शेपमध्ये लहान किंवा मोठी तुम्ही तसे लाडू बनवून घ्यायचे. हे बघा मी मोठे बनवते. आणि जर चटका लागत असेल ना, तुम्ही बघा हातामध्ये कॅरी बॅग घालून
तर नाही का प्लास्टिक घालून असे लाडू बनवून घेऊयात, म्हणजे हाताला चटका पण लागायला नकोय. आणि हे बघा परफेक्ट आपले लाडू तयार आहे. अजिबात कडू नाही, अजिबात तोंडात न चिकटणारे आपले मेथीचे लाडू तयार आहेत. आतमधून पण बघा किती खुसखुशीत झाले, अजिबात कडक वगैरे नाही. खायला पण चवीला पण खूपच छान झाले. तर रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. तुमचे लाडू कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.